सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणेनं तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक करण्यात आली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. मात्र आज सकाळी त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांचा शोध घेतला जात होता. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका प्रमुख होते. आता पक्षानं त्यांची हकालपट्टी केली आहे. मुळशी तालुक्यात राहणाऱ्या वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर तिचे व्हॉट्सअप चॅट समोर आले. त्यामध्ये तिनं तिला होत असलेल्या त्रासाचा जाचाचा उल्लेख केला. तिनं व्हॉइस नोटच्या माध्यमातून तिची आपबीती तिच्या मैत्रिणीला सांगितली. सासरच्या मंडळींकडून आपला अमानुष छळ होतोय याबद्दल वैष्णवी यांनी आपल्या मैत्रिणीशी चॅट केलं होतं. आपण सगळ्यांना विरोध करून लग्न केलं, पण हीच आपली सर्वात मोठी चूक झाल्याचं वैष्णवीने मैत्रिणीला सांगितलं होतं. वैष्णवीने आपल्या मैत्रिणीसोबत चॅट केलं. या चॅट दरम्यान तिने व्हॉइस मेसेज पाठवले होते. याच व्हॉइस मेसेजची ऑडिओ क्लिप आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये. त्यामध्ये तिनं पिंकीताईचा उल्लेख केला. पिंकीताईकडून होत असलेल्या जाचाचं तिने व्हॉइस नोट माध्यमातून कथन केलं. वैष्णवीनं उल्लेख केलेली पिंकीताई तिची नणंद आहे. करिश्मा हगवणेला घरी पिंकी म्हटलं जातं. वैष्णवी हगवणे पाठोपाठ तिच्या मोठ्या जावेची हादरवून टाकणारी कहाणी समोर आली. वैष्णवीची मोठी जाऊ असलेली मयुरीनं नणंद करिश्माबद्दल बरीच माहिती सांगितली. आमच्या बाबतीतले सर्वच निर्णय नणंद घेत होती. नणंद पिंकीताई 5 वर्षांनं मोठी आहे, त्यामुळे घरात भाजी कोणती आणायची, मी आणि वैष्णवीने कोणत्या साड्या नेसायच्या याचे निर्णय देखील नणंदच घेत होती. पिंकी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी घरात परिस्थिती होती, असं मयुरीने सांगितलंय. लग्न झालंय का? बर्थडे पण 30 मार्च 1993 अशी वय असेल. मुळात म्हणजे तिथंच सगळ्यांनी ऐकायचं असं होतं. बरं, पण या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा तुम्हाला मारहाण झाली आहे, तुम्ही सांगितलंय की ते कपडे टाकेपर्यंत त्यांनी इतकं मारलं होतं, हा नेमका त्रास कसा तुम्हाला देण्यात आला? मग तेच ना की मी तिथं बाहेर होते, मी ऐकत होते म्हणून त्यांना खूप राग आला. अरे बापरे. आणि मग त्याच्यानंतर माझी नणंद खूप घाणेरड्या म्हणजे